श्री स्वामी समर्थ मंडळी, म्हटलं आषाढी एकादशी येतच आहे, तर आपण काहीतरी एखादा उपवासाचा पदार्थ पाहूयात. म्हणून मी आज इथं काय केलेले आहेत, हे मीडियम साईजचे 5 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे काय करायचे आहे, मॅश करून घ्यायचे. मी आता इथं काय केले, हाताने छान असे चुरगळून घेते आहे, कारण थंड झालेले आहेत ते, त्याच्यामुळे हाताने छान असे चुरगळले जाता येतं. आता इथं आपले 5ही बटाटे चुरगळून झालेत. आता मी काय केलं होतं, इथं 5-6 तास साबुदाणा भिजत घालत ठेवलेला होता. आता हा साबुदाणा छान भिजलेला आहे, तो काय करायचा, या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे, उकडलेल्या बटाट्यामध्ये. आणि नंतर त्यामध्ये मी काय केलं तर 4 हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत. नंतर इथं मिक्सरमध्येच मी ओबडधोबड ही शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलेले. आता ओबडधोबड कूट करायचं ह्याच्यामध्ये काही शेंगदाणे त्यामध्ये अखंडही राहिलेले आहेत बरं का, पण आपण हे काही वडे तळणार नाही आहेत, त्याच्यामुळे अखंड शेंगदाणे राहिले तरी काही फरक पडत नाही. शिवाय शेवटी मीठही घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये, कारण आपण मिरची बारीक करताना थोडंसंच मीठ घालून घेतलं होतं. आता हे सर्व जिन्नस एकत्र छान असे मळून घ्यायचे. तर त्याचा चांगला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, कारण आपण आज बनवणार आहोत साबुदाणा वडे, आणि तेही थेंबर तेलामध्ये होणारे साबुदाणा वडे. आपण त्याला अजिबात तळून घेणार नाही आहेत ह्या साबुदाणा वड्यांना. तर आता हे आपलं इथं मळून झालेलं आहे साबुदाणा आणि बटाटे छान. आता आपण हे जे काय करूया, छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया किंवा असे वडे तयार करून घेऊयात हाताने. आकार असा मी ठेवला आहे तेवढाच ठेवायचा आहे. आता आपले इथं अशा पद्धतीने काय करायचं, वडे हातावर छान थोडंसं तेल हाताला लावून करून घ्यायचे. आणि नंतर मी गॅसवर इथं काय केले, आप्पे पात्र ठेवून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी काय केले, बरंच असं तेल, प्रत्येक ह्याच्यात एक थेंब असं तेल घातलेलं आहे आणि ते छान असं आप्पे पात्र विसळून घेतल्यासारखं असं हे करून घालवून घेतले, की जेणेकरून तेल पूर्ण साच्यामध्ये ते पसरलं जाईल. आणि नंतर त्या साच्यांमध्ये काय करायचं, हे आपण तयार केलेले जे वडे आहेत की नाही, हातावरचे बॉल्स तयार केले होते ते ठेवून घ्यायचे येतं. अगोदर काय करायचं, साईडचे बॉल्स ठेवून घ्यायचे किंवा साईडच्या बाजूनी आपण तयार केलेले वडे ठेवून घ्यायचे आणि शेवटी मध्यभागी वडे ठेवायचे, कारण गॅसच्या आच आहे ना, ती मधल्या भागामध्येही जास्त असते त्याच्यामुळं. आणि असे आता काय केलं आहे, आता आपले हे वडे एक खालच्या साईडनी छान असे तांबूस रंगावर झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आपण आता हे उलटी पालटी करून घेऊयात. आता खालच्या साईडने ते छान असे शेकले गेलेले आहेत, आता वरच्या साईडनेही ते छान शेकले गेले पाहिजेत, त्यामुळं त्या असे उलटी पालटी करून घेऊयात आपण. आता इथं सर्व वडे आपले त्याची बाजू बदलून झालेली. आता दुसऱ्या साईडनेही आपण ते छान असे शेकून घेणार आहोत. आता त्यासाठी वेळ ह्या गृहिणीला सांगायची गरज नाही, प्रत्येकजण आपल्या ह्याच्यानुसार ते शेकून घेऊ शकतं. आता ह्या अशा पद्धतीने आपले हे साबुदाण्याचे आप्पे म्हणू शकता तुम्ही किंवा वडे म्हणू शकता, इथं तयार झालेत. आता शेवटच्या घाण्यात थोडेसे कमी पडले होते हे वडे, ते पण आपण करून घेतलेले आहेत. आता आपले इथं साबुदाण्याचे हे वडे किंवा साबुदाण्याचे आप्पे तयार झालेले आहेत. हे खायला खूप तळलेल्या वड्यांसारखेच खुसखुशीत असे लागतात. शिवाय बरोबर दही असल्यावर तर याची मज्जा काही वेगळीच असते. तर अशा पद्धतीने या आषाढी एकादशीला तुम्ही पण साबुदाण्याचे वडे किंवा आप्पे करून आणि कसे झालेत ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय.